हो, केलं. केलं. नमस्कार सर्वांना. सर्व साधकांचे धन्यवाद. तुम्ही इथं आलेला आहात, वेळेत कार्यक्रम जॉईन केलेला आहे. तुमचे धन्यवाद. विहंगमनी मला ही संधी दिली आहे. तर विहंगम संस्थेचे खूप खूप धन्यवाद. मंगल मॅडमनी हा सुंदर प्रोग्राम आयोजित केलाय त्याच्याबद्दल त्यांना धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. तर आपण म्हणजे हे काय आहे की पिरॅमिड बद्दलची माहिती आपण घेतोय. असं कुठल्या पुस्तकामध्ये नाही तर एकत्रित माहिती मी सांगते. अ, पिरा हे पुस्तकामध्ये घेतलेल्यापेक्षा सुद्धा जास्ती आपल्या चॅनलवर जे काही पुस्तकं झालेत पिरॅमिड बद्दल, जसं मॅडमनी घेतलंय पिरॅमिडचं रहस्य वगैरे, पिरॅमिड चिकित्सा आणि सुनेत्रा मॅडमनी घेतलेलं पिरॅमिड रहस्य दर्शन ही अतिशय सुंदर पुस्तक आहेत. त्याच्यापेक्षा खूप कमी माहिती इथं आहे. आणि गंमत मला अशी वाटते, की मी जेव्हा पिरॅमिड बद्दल हे सगळं कारण मी मॅडमच्या कार्यक्रमाला नव्हते. पिरॅमिडच्या बद्दल माहिती मिळवण्यासाठी जेव्हा सर्च करत होते, तर मला जी काही माहिती हवी होती, की महत्त्व म्हणा किंवा कार्य कसं होतं म्हणा किंवा ज्या काही डिटेल्समध्ये गोष्टी सगळ्या फक्त आपल्याच चॅनलवर आहेत. विहंगम टेक्नो होलिस्टिकवर. म्हणजे मला एकदम इतकं छान वाटलं, की इतकं सुंदर आपले कार्यक्रम झाले. तर आता ह्याच्यामध्ये पिरॅमिड अँड याच्यामध्ये एक पुढं दिलेलं आहे वास्तूबद्दल. वास्तूबद्दलचं मी नंतर घेणार आहे. तर विश फुलफिलमेंटसाठी दिलंय त्यांनी. पण ह्याच्यामध्ये सुद्धा हेच दिलंय, की तुमचा विश्वास असला तर तुमची विश कंप्लीट होते. म्हणजे इथंही तुमचं काय आलं, की तुम्ही विचार काय करता? खरंच तुम्हाला ती गोष्ट मिळेल का नाही मिळेल? तुम्ही संकल्प जरी केला, तर पहिल्यांदा संकल्प करताना आपण फक्त लिहितो, की ही गोष्ट आपण झालेली आहे माझ्याकडून. पण झालेली आहे जेव्हा बोलत असतो, एखादी इच्छा कंप्लीट झालेली आहे किंवा एखादा संकल्प पूर्ण झालेला आहे किंवा व्यवस्थितरित्या आपला प्रवास झालाय, कुठेतरी पोहोचलो, ह्या काही इच्छा असतील, ते सगळं कधी सुरुवात होते? आपण ते शब्द जेव्हा स्वतः विचार करून त्याच्यात लिहितो, की म्हणजे आता समजा पिरॅमिडला जायचंय आपल्याला, तर ते व्यवस्थित आपण पोहोचलेलो आहोत. मग पोहोचलेलो आहोत. आपलं ब्रेन जो आहे तो नेहमी वस्तू पिक्चराइज करत असतो आणि मॅडम पण सांगतात ना, तुम्ही जे काही संकल्प लिहिताय ते तुम्ही पिक्चरमध्ये हे करा. का सांगतात तसं? कारण की ब्रेनमध्ये सगळे चित्र लक्षात राहतात. त्याच्यामुळं आपल्या ज्या इच्छा आहेत, तो ब्रेन लगेच इमॅजिन करायला सुरुवात करतो. हां, मी पोहोचले आहे ती किंवा इच्छा माझी पूर्ण झाली आहे. म्हणजेच काय, की आपण त्या हाय व्हायब्रेशनमध्ये जातो. आपली फ्रिक्वेन्सी वाढते आणि खरोखर ब्रह्मांडातील इच्छा आपली पूर्ण होते. तर त्यांनी सांगितले तुमचा विश्वास आहे, तर या गोष्टी होऊ शकतात. तर त्यांनी सांगितलंय एक छोटा पिरॅमिड आहे. त्या पिरॅमिडच्या खाली तुम्ही पेपरवर विश लिहायची आहे. म्हणजे साधारण आपल्या संकल्पासारखंच आहे हे. तर पीस ऑफ पेपर आणि तो पिरॅमिडच्या खाली ठेवायचा आहे. अपेक्सच्या खाली येईल असं. म्हणजे कुठं? तर हा आपला पिरॅमिड आहे. तर पिरॅमिडच्या ह्या अपेक्सच्या खाली म्हणजे 1/3 भागच्या इथं अर्ध्याच्या वर येईल अशी काहीतरी वस्तू आत ठेवायची आणि त्याच्यावर तो पिरॅमिड ठेवून द्यायचा आहे. त्याच्यावर पेपर ठेवायचा आहे त्या एवढ्या जागेवर अपेक्सच्या जवळ येईल असं आणि ते तुम्ही एकतर तुम्ही हा पिरॅमिड ठेवताना तिथं पेंडुलमनी ऊर्जा चेक करायची की ऊर्जा पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. पुन्हा पिरॅमिड पण ठेवून ते सगळं चेक करायचं. कधी पण पिरॅमिड वापरताना पहिल्यांदा त्या जागेची ऊर्जा चेक करून नंतरच पिरॅमिडचा वापर करायचा आहे. तर ती विश तुम्ही लिहायची आहे पेपरवर आणि तिथं ठेवायची आहे की माझी ही विश पूर्ण झालेली आहे. पण ह्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला रोज काही वेळ तिथं
प्रार्थना करायची की ही विश माझी कंप्लीट झाली. म्हणजेच काय, की तुम्हाला इमॅजिन करायचं की ही विश माझी कंप्लीट झाली. त्याच्यामध्ये भावना होत्या. जे काही व्हिज्युअलायझेशन टेक्निक मॅडमनी सांगितले आहे ते तुम्हाला रोज करायचं आहे. तरच ती इच्छा पूर्ण होते असं दिलेलं आहे. आणि हा एक असा काल प्रश्न आला होता मला की हे 51.52 काय आहे? तर हा जो अँगल आहे, तो अँगल तो 51.52 डिग्री असा असायला लागतो. हा कोन आहे, हे कोन आहे ते 51 पॉइंट तर हेच काय आहे किंवा हीच डिग्री काय दिलेली आहे? तर मी ह्याच्यावर थोडंसं बघितलं तर अ, एका ठिकाणी असं सांगितलेलं आहे की अ, जी पृथ्वी किंवा कुठलाही प्लॅनेट आहे, त्या प्लॅनेटचे स्वतःच जे काही वेट आहे, वजन आहे, त्याच्याप्रमाणे तिथल्या पिरॅमिडचं कोन ठरलेलं असतं, की त्या कोनामध्ये जर तिथं पिरॅमिड तयार केला, तर ती ऊर्जा 100% ची कॉस्मिक एनर्जी आपण प्राण ऊर्जा म्हणतोय किंवा ब्रह्मांडीय ऊर्जा, ती तिथं पिरॅमिडमध्ये ज्या मध्यभागामध्ये अ, एकत्रित होते इथं. जे किंग्स चेंबर दाखवला होता त्या जागेवर. तर इथं ती एकत्रित होते. तर तो जो कोन आहे तो पृथ्वीच्या वेट प्रमाणे त्याचा जो कोन आहे तो आहे 51.52 डिग्री. आणि त्याचं एक्झॅक्ट जे माप आहे ते आहे 51.84 डिग्री असं आहे. तर तो एक प्रश्नाचं उत्तर मला सापडलेलं आहे. त्याच्यानंतर आपण पिरॅमिडमध्ये कुठल्या बाजूनी कुठली ऊर्जा किंवा कुठलं तत्व तत्वाकडून एनर्जी घेतली जाते किंवा कुठलं तत्व आपलं व्यवस्थित होऊ शकतं. जर आपल्याला जलतत्वाचा प्रॉब्लेम आहे, पृथ्वी तत्वाचा प्रॉब्लेम आहे, तर त्या त्या कोनामध्ये जर तुम्ही मेडिटेशन केलं पिरॅमिडच्या मध्ये आपण आहे ना लास्टला 10 मिनिटं सगळ्यांना देणार आहे बोलायला. ठीक आहे? प्रश्न पण विचारू शकता. जे काही बोलायचे ते माईक ऑन करून, कॅमेरा ऑन करून बोलू शकता. तर उत्तर दिशा आहे. तर उत्तर दिशा ही आहे पृथ्वी तत्वाची. पृथ्वी तत्व म्हणजे काय? तर मूलाधार चक्र. मूलाधार चक्राचे काय आहेत, की जे आपल्या सर्व्हायव्हलसाठी इच्छा असतात आपल्या, अन्न, वस्त्र, निवारा जे काही असेल ते त्या सगळ्या आपल्या या तत्वामुळं ठीक होतं. जर तुम्ही नॉर्थ साइडला बकेट आणि झाले ना कोणाचं काम तरी तुमचं? माईक चालू आहे. सुरू आहे ना? पृथ्वी तत्व जे आहे ते उत्तरेला असतं आणि तिथं आपण ध्यान केल्यामुळं तिथं ऐहिक वस्तू ज्या काही आहेत, भौतिक वस्तू आहेत, तिथं भौतिक इच्छा ज्या काही असतील आपल्या, त्या पूर्ण होतात. म्हणजे आपलं मूलाधार चक्र तिथं ऍक्टिव्ह होऊ शकतं. तर त्याच्यासाठी त्यांनी दीपाली सांगितलं सावंत मॅडम अनम्यूट करा आहात तुम्ही. तुम्हाला लिंक कोणी दिली कार्यक्रमाची? रोहिदास पारथे म्यूट करा. दीपाली सावंत, रोहिदास सर म्यूट करा. दीपाली सावंतला कोणी लिंक पाठवली? नंबर नाही घातला. ठीक आहे, चालू करा मॅडम. आता मॅडमनी जे सांगितलं ते मी लगेच सांगते, माझं लक्षात नाही राहणार. ती जी विश लिस्ट असते आपली विश, तर पिरॅमिड मी हे तुम्हाला सांगितलं नाही, पण आता आलाच विषय तर सांगते. पिरॅमिड मध्ये आपल्या विश आहेत ना, त्या 1/3 उंचीवर ठेवायच्यात. अँगलचं काही असेल ते मला नाही माहिती, ते बघूयात. पण मी कालच सांगितलं तुम्हाला, पिरॅमिड मध्ये वाटी ठेवायची किंवा एखादा पेला ठेवायचा आणि त्याच्यावर केळ फळ ठेवायचे, उंचीवर चांगली राहतात. तसंच विश लिस्ट सुद्धा आपण पिरॅमिड मध्ये उंचीवर ठेवायची, 1/3 हाईट येईल अशी. कारण तिथे जास्त मॅनिफेस्टेशन पॉवर आहे पिरॅमिडची. किंवा आपण बघितलं पिरॅमिड मध्ये खाली ज्या स्केलर वेव्स तयार होतात, ते मॅनिफेस्टेशन पॉवर जबरदस्त आहे.
म्हणूनच आपण पिरामिडला कनेक्ट होतो. तर ह्यामध्ये तुम्ही फोटो घ्यायचा, तुमचा लेटेस्ट फोटो घ्यायचा आणि एक कागद घ्यायचा आणि त्या कागदावर विश लिहायच्या. त्या कागदामध्ये फोटो गुंडाळायचा, कारण फोटोमध्ये व्हायब्रेशन्स असतात ना आपले. आता मेले तरी त्या फोटोला व्हायब्रेशन्स येतात, आणि काय दुखणं खुपणं झालं तर व्हायब्रेशन्स असतात. फोटोवरून ऑरा काढला जातो आपला. आपली चक्र कशी आहे ते फोटोवरनं कळतात. आपले इकडे चक्र दूषित झाले की तिकडे फोटोचा ऑरा बदलतो, कारण फोटो ज्या पद्धतीने काढलेला असतो पूर्वीच्या कॅमेरानी, ते सगळं कनेक्शन असतं आपलं आणि फोटोचं सुद्धा. म्हणून फोटो कोणाला देऊ नये म्हणतात, कारण फोटो जर दिला गेला तर आपल्यावर काहीही होऊ शकतं. म्हणून मग फोटो सांभाळायचे असतात. आणि आजकाल तर आपण कुठेही काही फोटो टाकतो, इन्स्टा, फेस काय वाटेल तिकडं. पण ह्या फोटोमध्ये कागदामध्ये फोटो ठेवायचा आणि आपल्या विश ठेवायच्या. मग काय होतं, पिरॅमिड हा सगळ्या ब्रह्मांडीय ऊर्जा खेचून घेतो. आपला फोटो असल्यामुळे आपला ऑरा शुद्ध पण होऊ लागतो, चक्रा हील होऊ लागतात, आणि त्या फोटोद्वारे आपल्याला म्हणजे आपलं कनेक्शन असतं ना, आणि इच्छा पण तिथे लिहिलेल्या आहेत. त्यामुळं हे प्रयोग करून बघा तुम्ही. कॉपर पिरॅमिड सगळ्यात बेस्ट. कॉपर पिरॅमिडची ऊर्जा चांगली असते. आणि नसेलच तुमच्याकडे कॉपर पिरॅमिड तर करा तुम्ही. पण मला माहिती नाही कागदाचे वगैरे पिरॅमिड मॅनिफेस्टेशन साठी किती फायदेशीर आहेत. पण गोल्ड म्हणजे मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, त्यामुळं मला कळतं पिरॅमिडचं सगळं शास्त्र मॅग्नेटिक फील्डवर आहे. पृथ्वीची जी मॅग्नेटिक फील्ड आहे ऊर्जा दक्षिणोत्तर, ती पिरॅमिडमध्ये वापरली जाते. त्या मॅग्नेटिक फील्डवर हा पिरॅमिड कार्य करतो. म्हणून जे मॅग्नेटिक फील्ड आहे आणि इलेक्ट्रिसिटी तयार होणार आहे, कुठल्या धातूने होते? गोल्ड. गोल्ड तर सगळ्यात चांगला पिरॅमिड. मग गोल्डच्या खाली सिल्वर आणि सिल्वरच्या खाली कॉपर. तर ह्यामध्ये तुमच्या विश लवकर मॅनिफेस्ट होणार आहेत. तर मॅनिफेस्टेशन साठी जरूर पिरॅमिड वापरा तुम्ही. हा मॅडम, कंटिन्यू करा. आणि आपले सुदर्शन पिरॅमिड मध्ये आल्यानंतर किती विश पूर्ण होतात सगळ्यांच्या. आपण ते बघितलेलंच आहे. तर नॉर्थ साइड आहे, म्हणजे उत्तर दिशा आहे, ते पृथ्वी तत्व असतं. पूर्व दिशा आहे ते वायू तत्व असतं. ते शांतता आणि प्रेम, म्हणजे आपले जे काही संबंध चांगले व्हावे यासाठी सगळे असते. तर त्याच्यासाठी तुम्ही पिरॅमिडवर गोल, म्हणजे काही आकृत्या पण दिलेल्या आहेत. पृथ्वी तत्वासाठी नूतन सोनेरी मॅडम चौकोन. जरा नूतन मॅडम जरा दिशांचं तत्व परत एकदा सांगता का? हो, करते मॅडम हा. रिपीट. पूर्वला नसेल हो वायू. पूर्वला आहे का वायू? नाही नाही, पृथ्वी आहे. सॉरी, पूर्वला वायूच दिलेला आहे मॅम. बर. कारण मी जे ध्यानातून घेते हा ते हा. वास्तुशास्त्राप्रमाणे घेते. ईशान्य जी आहे, ईशान्येला जलतत्व असतं. ईशान्येला जलतत्व असतं, नैऋत्येला पृथ्वी तत्व असतं. तर उत्तर दिशा ठीक आहे, उत्तर दिशा नैऋत्येलाच येते ना. दक्षिण आणि उत्तर हे टॅली होत आहे. म्हणजे उत्तर आणि दक्षिणेचा कॉर्नर म्हणजे नैऋत्य म्हणजे पृथ्वी तत्व. आपण आत्ता आहे ना मॅडम, कॉर्नरच तुम्ही घेऊ शकतो. का माहितीये का? हो, मग तुम्ही बाजू कारण आता सांगताय ना, तुम्ही कॉर्नर कुठं सांगताय? नाही, ते तुम्ही बाजू आधी सांगताय. लिहिलेलं आहे ना. नाही नाही, त्या पुस्तकामध्ये पहिल्यांदा जे सांगितलंय की मॅग्नेटिक फील्डचा जो ऍक्सेस आहे आणि जो आपला पृथ्वीचा जो ऍक्सेस आहे, त्याच्यामध्ये आता फरक पडलेला आहे ना. मग काय पृथ्वीचा झालं? ऍक्सेस. आता सध्याचा पृथ्वीचा घेतो आपण नेहमी. सध्या पृथ्वीचा आपण ज्या क्षणाला पिरॅमिड ठेवतो त्या क्षणाला नॉर्थ कुठे बघायचं मॅग्नेटनी, हो आणि मग तसं पिरॅमिड ठेवायचा. पृथ्वी बदलू देत की काय फरक पडतो? त्यांनी बाजू दिल्यात ना. हो, ते मी तुम्ही आपल्याच तुम्ही ह्याच्यातून सांगा, घेतलं. सांगा बाजू आहेत तर बाजू सांगा मला जरा. ते थोडस ठीक आहे, तुम्ही सांगा.
आपण तिरक्या पण बघू शकतो, मला पूर्व माहित आता नाही एवढं वायू ते. मला माहिती ती वायव्य म्हणजे वायू दिशा असते. मग वायव्य अच्छा. कुठे येते? पश्चिम आणि उत्तर. मग पूर्व इकडे वायू म्हणताय तुम्ही, ठीक आहे. हे वेगळं असेल, तुम्ही लिहून घ्या. कशाप्रमाणे आहे फक्त सांगा. ते मी म्हणजे काय केलंय, आजचं सेशन आहे ते मी सगळं मिक्सअप केलेलं आहे. सगळं ह्या पुस्तकातलंच नाही सांगत आहे. आपले पण व्हिडिओ असू बघितलेले दे, आहेत आणि ते पण असं मिक्स. कसलंही असू दे, काहीही असू देत. मतभेद किंवा वेगळं वेगळं लिटरेचर असतं, पण आपल्याला कशाप्रमाणे आपण सांगतोय ते सांगा. म्हणजे असं म्हणते मी, रेफरन्स द्या ना. मी कसं म्हटलं, आता वास्तुशास्त्राप्रमाणे कॉर्नर आहेत, कॉर्नर मधनं तत्व खेचले ते जातात. सुनेत्रा मॅडमचा व्हिडिओ बघूनच हे घेतलेलं आहे हा मॅडम, ठीक कारण आहे, ह्याच्यात असं डिटेल ठीक आहे. नाही मग त्या दिलेलं. पुस्तकाप्रमाणे पण नाहीये, त्या हा, पुस्तकात तुम्ही पिरॅमिड लिहून घ्या. रहस्य दर्शन मी पुस्तकाप्रमाणे बघते. दिलेलं आहे. हा, ठीक आहे. लिहून घ्या शैलजा मॅडम, लिहून घ्या, मग बघू उत्तर नंतर. आहे पृथ्वी तत्व हा, उत्तर पृथ्वी, पूर्व वायू. हा, आणि ते आहे भौतिक इच्छांसाठी. त्याच्यासाठी भौतिक इच्छा आपल्या काही पण असतील ते, अच्छा, मटेरियलिस्टिक. हा मटेरियलिस्टिक. हा. हा, पुन्हा पूर्व वायू दिलेला आहे शांतता, प्रेम, जे काही आपले नातेसंबंध आहेत, म्हणजे सोशल आपलं कम्युनिकेशन आहे सगळं त्याच्यासाठी. दक्षिण आहे ती संरक्षण किंवा आपल्या भीती जाते त्यांनी, तिथं जर तुम्ही ध्यान केलं तर त्याचं अग्नितत्व आहे. हो, सविता मॅडमनी लिहिलंय दक्षिण आणि पश्चिम. माझं जरा चुकलं बोलताना, नैऋत्य. नैऋत्य दक्षिण आणि पश्चिम येईल, बरोबर. हम्म. आणि पश्चिम जलतत्व दिलंय, त्याच्यामध्ये तुमचं आरोग्य येतं. हम्म. आणि या सगळ्याचे सिम्बॉल्स पण आहेत, की उत्तर दिशेचं काय आहे, सोनेरी चौकोन आहे. म्हणजे जर तुम्ही समोर असा पिरॅमिड ठेवलेला असेल, तर उत्तर दिशेला तुम्ही त्या दिशेवर समजा आरोग्यासाठी तुम्ही ध्यान करत असाल, तर तिथं अ, चंदेरी अशी चंद्रकोर बघायची आहे. म्हणजे हे साईन जर तुम्ही तिथं इमॅजिनरी काढलं किंवा खरोखर त्याचे काही स्टिकर किंवा काही असं चिटकवलं तिथं, तर त्याचा इफेक्ट आपल्याला ध्यानामध्ये जाणवतो. पुन्हा दक्षिणसाठी जे आहे तो लाल त्रिकोण काढायला सांगितलंय त्यांनी. पृथ्वी तत्वासाठी पूर्व दिशेसाठी निळा सर्कल काढायला सांगितलेलं. म्हणजे मला ही महत्वाची माहिती वाटली त्याच्यातली, म्हणून मी घेतली. आणि नाही, जे आणि काही बरं का नूतनताई, हे बरोबर आहे. ही तत्वांचं जे सांगताय ना तुम्ही आता, हं, अग्नीसाठी ट्रायंगल वगैरे, कारण पंचतत्वांचं आम्ही ध्यान जे शिकलोय त्याच्यामध्ये हं, हेच सांगतात. आणि हं. वायूसाठी सर्कल गोल, हो, बरोबर आहे. हा, उत्तरसाठी आपण सोनेरी पंचतत्व चौकोन. जे शिकलोय ना, भाग 4, शिवसरोदय शास्त्र हो भाग हो, 4, त्याच्यात पण आहे, तसंच आहे. त्याच्यामध्ये आपण हे आकार बघितले, ते आकार वापरले. हो हो. हम्म. आणि रंग काय मॅडम, रंग सांगता का परत जरा? हा, सांगते अग्नी लाल. हा. हा, उत्तर आहे उत्तर दिशा पृथ्वी तत्व सोनेरी चौकोन. हा म्हणजे पिवळा, बरोबर आहे. हा, हा. अ, पूर्व दिशा वायू तत्व निळ्या कलरचं सर्कल. हा, इथे फक्त थोडं आपलं व्हेरिएशन आहे. आपण वायूला हिरवा वापरतो, पण रेफरन्सेस मध्ये निळा आहे, पण आपल्याला गुरुजींनी हिरवा सांगितलाय. हा, पुढे. अच्छा, शांतता प्रेमसाठी ना. साऊथ आणि दक्षिणसाठी अग्नी लाल सांगितलं. आणि अग्नीला लाल त्रिकोण घेतलं. जलला काय आणि सांगितलं? जलला चंद्रकोर दिले, रंग, रंग चंदेरी रंग, पांढरा. सिल्वर कलर. पांढरा पांढरा असेल किंवा हम्म. आपण सिल्वर कलर जलला सांगितलं. जलला आपण निळा आणि काळा वापरतो. हा, म्हणजेच राखाडी राखाडी दोन्हीचं कॉम्बिनेशन.
कारण म्हणे असं सरोवराचं पाणी वगैरे खाली काळं दिसतं म्हणून ते काळा. आणि काय पृथ्वी, वायू, जल, आकाश मॅडम. आकाशचं नाही काय दिलेलं. ठीक आहे ठीक आहे चला. आकाश तत्व मला वाटते वरच्या साईडला असणार आहे अपेक्स मध्ये. हा मग आता हे आकाराचे स्टिकर्स लावू शकता तुम्ही आणि रंगाचे पिरॅमिडला. हो. आणि जसं आपण ओंकाराचा फरक बघितला, समजा आता माझ्या हाताची ऊर्जा बघितली पेंडुलमनी आणि नुसता ओम रेखाटला आधांतरी हवेतच हवेतच रेखाटला तरी ऊर्जा वाढलेली दिसते. अन्नाचं सुद्धा करून बघा सगळ्यांनी. अन्न आहे अन्न, ताटातलं अन्न, पेंडुलमनी ऊर्जा बघा आणि त्या ताटावर फक्त ओम फिरवा आधांतरी बोटाने आणि परत ऊर्जा बघा. तर तसं हे शेप आहेत, त्याची ऊर्जा बघा लावून जाणवते का स्टिकर. आपण ओमचे स्टिकरचे प्रयोग केले पिरॅमिड मध्ये. ओम स्टिकर लावल्यानंतर आपण दिले पण आहेत तुम्हाला ओम स्टिकर. तसं हे जे मॅडमनी आता सांगितलं कलर आणि शेप, तसं तुम्ही करून पिरॅमिडला चिटकून बघा ना तुमच्या. एक एक करा, ऊर्जा बघा. आता न लावायच्या आधी या साईडची ऊर्जा किती, लावल्यावर किती, असं एक करून बघायचं. पुढे घ्या मॅडम. जलतत्वाला फक्त सिल्वर रंग आणि सांगितला. नाही आता मॅडमनी वास्तूबद्दल सांगितलं पण ते करून दिलेलं आहे, बघा. पण ते मी नंतर घेणार आहे वास्तू. मॅडमनी आता सांगितले जे ते करून पिरॅमिड बघा. आहे कारण थोडं आपण आरोग्यासाठी पंचतत्वाला थोडं वेगळे कलर घेतो. आणि आपले जे काही ब्रेन मधून निघणारे जे आपले वेव्स असतात, म्हणजे जसं की आपले 4 अवस्था आपण म्हणतो ओंकाराच्या वगैरे, त्या अवस्थांप्रमाणे आपले तत्व पण बदलत जातं. जेव्हा आपण पिरॅमिडमध्ये बसतो त्यावेळेला ते तत्व बदलतात किंवा आपण ज्या फ्रिक्वेन्सी पण चेंज होतात आपल्या, आणि आपण अल्फा लेवलला पटकन जातो जर आपण त्याच्यामध्ये ध्यान केलं तर ती जी फ्रिक्वेन्सी आहे आपली ती 7 ते 14 ऑटोमॅटिक होते आणि आपलं ध्यान लागून आपल्याला वेगवेगळे अनुभव येऊ शकतात. या जे फ्रिक्वेन्सी आहे त्या कॉमन ध्यानाला सुद्धा असतात. आपण कुठेही ध्यान केलं तर ध्यानाच्या अवस्थेप्रमाणे अल्फा, बीटा, थीटा. हो, आणि मग पिरॅमिड मध्ये गाढ ध्यान लागतं लवकर. म्हणजे आपण डाऊन पटकन. फ्रिक्वेन्सीला पिरॅमिड मध्ये लवकर जाऊ शकतो. हा फायदा आहे. या फ्रिक्वेन्सी बाहेरच्याही ध्यानानुसार बदलणारच आहेत, पण पिरॅमिड मध्ये लवकर आपण ब्रेनची फ्रिक्वेन्सी अल्फा, थीटाला जाऊ शकणार आहे. कॉपर पिरॅमिड जे मगाशी तुम्ही सांगितलं, सोनं, चांदी हे जास्ती चांगलं आहे पिरॅमिड बनवण्यासाठी मेटलमध्ये. त्याच्यानंतर कॉपर आहे, नंतर मग बाकीचे मेटल्स आहेत. पण प्लास्टिकचा पिरॅमिड सहसा नाही वापरायचा, पेपरचं वापरू शकतो आपण. अजून एक सांगते आयडिया. जर सोन्याचा पिरॅमिड आपल्याला शक्य नाही, चांदीचा, सोन्याचा, मग काय करायचं? सोन्याच्या वस्तू ठेवा ना पिरॅमिड मध्ये, काही हरकत नाही. हो, त्यांनी माझ्याकडे सांगितलंय त्याची माझ्याकडे शाईन गोल्ड प्लेटेड वाढते. माझा पिरॅमिड आहे ना, जवळजवळ 35 वर्ष झाले आता. मग याला मी गोल्ड प्लेटेड यंत्र घातलेलं आहे खाली पिरॅमिड मध्ये. गोल्ड काही ठेवलं तरी तो ऊर्जा खेचणार आहे ना. पिरॅमिड काय करतो शेवटी, ऊर्जाच खेचतो. मग सोन्याचं, चांदीचं काही ठेवा तुम्ही, देव असतात ते ठेवा. माझ्याकडे मी नेहमी देव ठेवलेली असते, कधी ही मूर्ती कधी ती मूर्ती. मग माझी जाव आली की मला नेहमी विचारते, का ग तू हे पिरॅमिड खाली देवाला ठेवत असते, काय शास्त्र आहे? मी आता त्यांना सांगून झाले, पिरॅमिड ऊर्जा खेचते, काय नाही, मी देवांना ऊर्जा देते. तर ते आणि चांदीच्या मूर्ती करून असतात घरात, त्या ठेवू शकता, दागिने ठेवू शकता. असं काही नाही देवच ठेवले पाहिजे. माझ्याकडे देवाऱ्यात येतो म्हणून मी त्याच्या खाली देव ठेवते. शक्यतो मारुती ठेवते, मारुती पावर खेचतो म्हणून. किंवा लक्ष्मीनारायण माझ्याकडं हे आहे मूर्ती, ती ठेवते. गणपती ठेवते. तसं तुम्ही ठेवा पिरॅमिडच्या खाली, काही हरकत नाही. देवता तत्व देवाऱ्यातलं जास्त वाढेल ना. आणि याच्यामध्ये असं दिलंय की जेव्हा आपण
स्ट्रक्चर्ड पिरॅमिड करतो म्हणजे आपण जो फक्त स्ट्रक्चर हे साईडचे फक्त आपण कोन वगैरे लावतो कुठल्या मेटलने किंवा प्लास्टिकचे जरी असले तरी सुद्धा तुम्ही जर वरचा जो अपेक्स आहे तो जर तुम्ही गोल्डचा केला तर तो पण इफेक्टिव्ह होतो किंवा जर समजा गोल्डचा बनवू शकत नाही आपण सोन्याचा खूप महाग असतो म्हणून तर आपण त्याला सोनेरी रंग जरी किंवा मुलामा जरी दिला सोन्याच्या पाण्याचा तरी सुद्धा तो तेवढंच काम करतो जेवढं सोनं खेचून घेतो ऊर्जा आपण तेवढं. सुदर्शन पिरॅमिडचं मॉडेल जे केलंय त्याला ते कॉपर टेप गुंडाळलेला आहे. कॉपर कलरचा तरी सुद्धा वर्क होणार आहे बरं का. जसं हो. गोल्ड प्लेटेड म्हटलंय ना तसंच. कारण रंगाला सुद्धा फ्रिक्वेन्सी, रंगाला सुद्धा एनर्जी. तुम्ही हे प्रयोग करा, मॅडम सांगतायत ना, लिहा ते आणि करून बघा की तुमच्याकडे स्केच पेन असतात. वरच्या अपेक्सला आता मॅडमनी गोल्ड कलर सांगितला. पिवळा कलर, गोल्डन कलर देऊन बघा, ऊर्जा वाढते का? वाढणारच आहे. आता जे पिरॅमिड आहेत त्याच्यामध्ये आपण ध्यान वगैरे केल्यामुळे काय होतं म्हणजे पिरॅमिड काय देतात ते इथं दिलेलं आहे इफेक्ट काय होतात ते आणि हे सगळे प्रूव्ह केलेले आहेत त्यांनी जे प्रयोग वगैरे केले आहेत ते इन्क्रीजेस ॲबिलिटी टू व्हिज्युअलाइज आपण व्हिज्युअलाइज करतो त्याची आपली ॲबिलिटी म्हणजे तेच की जे काही आपली विश आहे ती पूर्ण होते आपण जे काही व्हिज्युअलाइज करतो ते आपलं लवकर पूर्ण होतं रेजेस ईईजी अल्फा वेव्स म्हणजे आपण एकदम शांत होतो आणि आपण अल्फा लेवलला जातो अलाउज बेटर ॲस्ट्रल ट्रॅव्हलिंग सुद्धा आपल्याला चांगलं ध्यान लागलं तरच होऊ शकतं सेट्स अप अ सॅक्रेड स्पेस म्हणजे आपली जी एनर्जी आहे ती चांगली होते आपला ऑरा क्लीन होतो मोर एनर्जी मिळते रिफ्रेश वाटतं आणि स्लीप कमी होते म्हणजे झोप आपली कमी होते आणि कधी कधी त्यांनी असं दिलंय की जर तुम्ही विचार वगैरे आता साहजिक आपल्याला माहितीच आहे आपल्या डोक्यामध्ये जे विचार चाललेले असतात तेच आपल्या समोर येतात वगैरे तर तसे काही विजन्स ते म्हणतात की विजन्स इजिप्तचे सुद्धा येऊ शकतात म्हणजे तिथलं सुद्धा कनेक्शन आपल्याशी होऊ शकतं produces tingling feelings and sometimes body rest म्हणजे कधी कधी ती एनर्जी आपण हे करू शकत नाही म्हणजे आपल्या बॉडीमध्ये तेवढी एनर्जी आता आपण ध्यान करतो म्हणून आपल्याला ती एनर्जी सहन होते पण कधी कधी बॉडीमध्ये अशा काही रॅशेस होऊ शकतात उष्णतेमुळे किंवा काही असं होऊ शकतं अलाउज म्हणजे हे काही क्लिन्झिंगच आहे थोडक्यात मला वाटतंय अलाउज वन टू सी वन्स गाईड म्हणजे आपल्याला जे काही गुरुतत्व आहे आपलं त्यांच्याशी कनेक्शन होऊन आपल्याला गायडन्स मिळू शकतं आता प्लांट्स जर ठेवले तर ते काय होतात ग्रो बेटर जास्ती चांगले ते वाढतात आपण बघतोच आहे आता मी जेव्हा पिरॅमिडला आले होते सुदर्शन पिरॅमिडला तेव्हा पूर्ण उन्हाळा होता सगळीकडं पूर्ण असं म्हणजे असं हिरवळ अशी काही दिसत नव्हती पण पिरॅमिडच्या आजूबाजूला सगळं इतकं सुंदर मॅडमनी छान मेंटेन पण केलेलं आहे ते पण पिरॅमिडच्या ऊर्जेमुळं ते इतकं सुंदर एकदम हिरवळ वाटतच नव्हतं की उन्हाळा आहे ते तर अशी ऊर्जा प्लांटची किंवा तिथल्या त्या जागेची होती कीप्स मॉस्किटोज म्हणजे जर आपण पिरॅमिडमध्ये ध्यान करत असू किंवा असे काही पिरॅमिड ठेवले असतील घरात तर मच्छर पण येत नाहीत असं त्यांनी म्हटलंय मच्छर तुम्हाला चावू शकत नाही पिरॅमिड मधले पाणी ऑर्गेनिक ठेवलेल्या झाडांना घाला. बिया लावायचे हो तुम्हाला आता धणे लावायचे. साधे धणे पिरॅमिड मध्ये न ठेवता एका कुंडीत लावा आणि पिरॅमिड मध्ये ठेवून धणे लावा. 11 दिवस ठेवा पिरॅमिड मध्ये आणि लावा. काय फरक पडतोय सांगा. तर हे धान्य पण जास्त पण वाढते येतं, जास्त दाणे पण उगून येतात आणि जास्त ग्रोथही असते त्याला. त्यामुळे पिरॅमिड मध्ये तुम्ही बिया ठेवून रोपण केलेलं जास्त चांगलं. मी बेंगलोरला गेलते
त्यावेळेला त्यांनी सांगितलं की त्या बेंगलोरच्या तिथे जी काही नदी होती, नदी किंवा असा तो कालवा असेल माहिती नाही, तर त्याला पाणी नसायचं. मग यांनी काय केलं, तिथले काही पोती भरून माती आणली आणि पिरॅमिड मध्ये ठेवली बेंगलोरच्या. आणि काही दिवस ठेवल्यानंतर ती माती परत तिथे नेऊन इकडं तिकडं मिसळली. आता पाण्याने सुंदर ते भरलंय. इतका इफेक्ट आहे म्हणजे पिरॅमिड ऊर्जेचा, लक्षात घ्या. सगळ्या चैतन्य शक्तीच पिरॅमिड निर्माण करतो ना. मग पशु, पक्षी, पाणी सगळं वाढवणारच आहे पिरॅमिड. जसं डोंगर काम तेच करतात ना, डोंगरामुळे पाऊस पडतो ना, तेच ते. आणि मग छान आता तिथे पाण्याने भरलेलं आहे ते. तर असे काही प्रयोग करू शकता तुम्ही. हा मॅडम, पुढे. पुढं सांगितलंय आता जे तुम्हीच बोलला तेच आहे पुढचं पॉइंट. ऑर्गॅनिक मटेरियल्स डाईज रादर दॅन थॉट. म्हणजे त्या छान राहतात वस्तू सगळ्या, जे तुम्ही मगाशी फ्रूट वगैरे सांगितलं ठेवायला ते. ऑर्गॅनिक मटेरियल म्हणजे जे झाडापासून वगैरे डायरेक्ट प्रकृतीकडून आलेलं आहे, त्या सगळ्या वस्तू चांगल्या राहतात. त्या अशा सडत किंवा नासत नाहीत असं दिलेलं आहे. गोल्ड किंवा मेटल जे काही जर तुम्ही ठेवले असतील त्याच्यामध्ये, तर ते सुद्धा खराब होत नाही. खराब इन द सेन्स की त्याला जे थोडीशी जे शायनिंग त्याचं जातं ते जात नाही. ते शाईन करायला लागतं. रेझर ब्लेड्स ठेवले तर ते पहिल्यापेक्षा शार्प होतं. दिलेलं आहे पण हे गोल्ड. सगळं खाली ठेवू नका हा. रेझर ब्लेड, सुरी, कात्री ते 1/3 हाईट वर ठेवा. तेवढा फक्त विचार करा. तो नाही तर एक खाली रूल ठेवून, आहेच आहे. खाली तुम्हाला ठेवलं की नाही पिरॅमिड तुम्हाला फरक दिसणार. हा जो आहे हम्म. ह्याचे 3 भाग. इथपासून हाईटचे. मध्यापासून वर ठेवायचं आहे तुम्हाला. जे काही ठेवायचं ते मध्यापासून वर. मोठा जरी जे मी काल जो पिरॅमिड दाखवला जो बनवलेला आहे, फ्रूट ठेवले तर त्याच्या खाली मी एक हे ठेवलंय, काय पातेल्याचं काहीतरी आहे, आणि मग ती हाईट हे केली, मॅच केली. त्याच्यामध्ये बरंचसं पिरॅमिड बनवायचंच दिलेलं आहे त्यांनी. आणि पिरॅमिड जे आहे ते तुम्ही ऊर्जा चेक करूनच ठेवायचे घरात कुठेही. सहसा हवेशीर जागा असावी असं दिलेलं आहे. पुन्हा इलेक्ट्रिक वस्तू ज्या कुठल्या असतील त्याच्या जवळ पिरॅमिड ठेवायचं नाहीये. सगळं दिलेलं आहे. आता मी पुढची मला वाटते मी उद्या घेईन. कोणाला काही प्रश्न आहेत का? रात्री झोपताना सुद्धा जवळ नकोय बरं का, झोप नाही लागणार. कारण पिरॅमिड ऊर्जा देतो ना खूप, मग झोप कशी येईल? झोपताना जरा बाजूला ठेवत चला. प्रश्न विचारा, कोणाला प्रश्न आहेत. मला बघू मॅडम तुमचा पिरॅमिड. हे समजलं ते बरं झालं नूतन मॅडम, की इलेक्ट्रिकल काही हे नको आहे त्याच्या शेजारी, कारण चार्जर वगैरे असायचा जवळ. हा, त्याच्या तुम्ही कुठला केलाय तिकडे मॅडम? पिरॅमिड बघायचं मॅडम तुम्हाला? तुम्ही जो 2 फूट केलाय तो बघायचा आहे. श्वेता, हा घे ग तिथं पिरॅमिड. हा कॉपरचा दाखवला. हो हो, थांबा दाखवते मी. तो मी जरा हलवला होता किचन मधून हा इकडं तुम्हाला मगाशी. मी दिलेला आहे का? का हा दुसरा तुम्ही आहे? दिलेला आहे मॅडम. हम्म. हा आणि एक नूतन मॅडम जो आपलं पिरॅमिडला भेटायला सुदर्शन आल्यावर, पिरॅमिडचा नाही का? आहे ना भेटायला आल्यावर. हो हो हो. एक सेकंड हं, दाखव. बरेच जणांना बक्षीस मिळालीत सुरुवातीला. पिरॅमिडच दिले, कोऑर्डिनेटरला दिले सुरुवातीला पिरॅमिडचा प्रसार होण्यासाठी. पण कधी अनुभव काही आले नाहीत हो कोणाचे. का हा. मॅडम? हा का? थोडं इकडं सरकवलं श्वेता. छान झालंय. जाड घेतलं का मटेरियल? हो, कार्डबोर्ड आहे. हम्म. त्या साईडला. असे करा बघा, कार्डबोर्डचे करा. छान. बघू काय ठेवलंय, दाखवा लोकांना.
नाही, मी आत्ता काढलं होतं किचन मधनं. ठीक आहे. तिथलं जरा काढलेलं साफ करायला. हा कशाचा आहे? कागदाचा आहे का? कार्डबोर्ड कार्डबोर्ड आहे. त्यांनी केला. आपलं हो, मी पहिल्या दिवशी आपण छान करून केलंय. घेतले. पहिल्या दिवशी पिरॅमिड करून घेतले. निलिमा मॅडम आणि अर्चना सोनसळे मॅडमनी दाखवले. अर्चना मॅडम मॅडमनी होते का त्या क्राफ्ट दिवशी? शिकवली आणि निलिमा देंनी पिरॅमिड शिकवलं. त्यामुळे लोकांनी ते केलं. मग त्यावेळेला मी म्हणत होते जाड काहीतरी सांगा. तर हे कार्डबोर्डचं छान झालंय मॅडमचं. पण मोठं करताना जरा कन्फ्युजन होतं खरं. काही नाही हाईट आणि बेस आपण त्या रेशो मध्ये घेतला की झालं. प्रश्न विचारा, हो. कोणाला विचारायचे. झालं मॅडम पुस्तक तुमचं का आजच्या सेशनवरचे प्रश्न? नाही, आजचे विचारा, कधी कालचे विचारले तरी चालतील, हा काही नाही. ठीक आहे. कोणाला शंका आहेत विचारा जरा. हा मॅडम, ते मोठा तुम्ही आता बनवलं म्हटलं ना, किंवा हो. तुम्ही तो अँगल सांगितला, तर त्याचं काय आपण त्या दिवशी शिकलो त्याप्रमाणे फक्त बेसपेक्षा हाईट जास्त थोडीशी घेतली 1-2 सेंटीमीटर, तर ते आपल्याला तसंच होऊन मिळून जातो आपोआप. असं नाही आहे नाही, मी का? टाकते रेशो आज आपल्या नोट्स मध्ये. आपण जे केले त्याच्यातला मी रेशो देते तुम्हाला. तुम्हाला बेस घेतला की हाईट किती आहे मी ते देते. तेवढीच घ्यायची आहे, रेशो तेवढाच घ्यायचा आहे, तरच तो अँगल येणार आहे. म्हणून तर सर्कल काढून घ्यायचंय ना ते. ते मी टाकते ग्रुपवर आज, जरा बघून माझ्या लक्षात नाही. 1 पॉईंट काहीतरी आहे. ते सर्कलने एकदम बरोबर येतो, परफेक्ट येतो. हा, बरोबर आहे, परफेक्ट आहे. हा, पण हा जो मोठा 2 फुटाचा आहे ना, मग त्याला सर्कल करायला म्हणजे जरासं मला पण आता मी कसं मी घेतलं, पुन्हा एकदा पुन्हा करून मॅडम बघणार आहे. हा. आर्किटेक्चर आहे की मुलगी तुमची, आर्किटेक्चर कडे असतो ना ड्राफ्ट्समन, त्याने होऊन जातं. नाही ना, नाही नाहीये तर मॅडम. सुतळी घ्या. सगळ्यांना मी हा, ऍड्रेस सांगते. हो. सुतळी घ्या, हा, खडू बांधा, लोक पेन्सिलला सुतळी बांधा. पेन्सिलला जेवढा लोकर तेवढा बांधली मोठा होती. घेता येईल. आवाज कमी येतोय तुमचा. ओके, लोकर बांधायची याला, पेन्सिलला. काही पण बांधा, दोरा सुतळी काही बांधा. आणि हा, वाटेल तेवढे छोटं डिस्टन्स घ्या. आणि माहितीये तुम्हाला त्याने कसं बांधायचं. सेंटरला ठेवायचं आणि ते फिरवायचं हो हो दोरा. हो, बरोबर. मोठा करा ना, काय हरकत आहे. बघते, मी करते. थांबा एक नाही, 2 तुम्हाला नाही सेकंद. म्हटलं, बाकीच्यांना म्हटलं मी. नाही नाही, हो, पण मी तुम्हाला सांगते असं. हं. हं. शंका विचारा मॅडमना. किती वाजते? आता मी विचारलं होतं तेव्हा मॅडम तुम्हाला की बाकीच्या दिशांना तुम्ही जे कलर आणि शेप सांगितले, तर हा. जलतत्वाला काही शेपच नाही ना, म्हणजे तसं जलाला तर काही शेपच नसतो, तर फक्त सिल्वर नाही कलर नाही, होता. आहे की चंद्रकोर सांगितले. अच्छा, चंद्रकोर. सिल्वर हा. कलरची चंद्रकोर, म्हणजे आता मॅडमने सांगितलं राखाडी कलर म्हणून. ही ती मग आता काही भाग, शिवसरोदय बघा. हा, भाग 4 शिवसरोदय, नाही झालेला चंद्रनाडी. माझा, मला माहिती. चंद्रनाडी, शीतनाडी, आपण जल पिताना चंद्रनाडी वापरायची. तिथेच काय शिवसरोदय शास्त्र वापरलं वाटतं जलाला चंद्रकोर. चालेल, नाहीये काय कुणाचे प्रश्न, ध्यान मॅडम म्हणजे करायचं फक्त. मॅडम म्हणजे तो प्रत्येक साइड ती त्या बाजूला ठेवायची का? जिथं ते आपण आता जलतत्वाचं चंद्रकोर लावली, चौकोन लावला पृथ्वीला, तर मग आता त्या. बघा, हा पिरेमिड आहे, ठीक आहे. बरोबर. समजा ही दिशा, म्हणजे आपण पहिल्यांदा दिशा तर बघणार आहे, नॉर्थ कुठली आहे, साऊथ हो कुठली आहे. हो. आपल्याला साऊथ नॉर्थ, एक साऊथला आलं तर एक नॉर्थला येणारच आहे ही उलटी बाजू, हम्म ठीक आहे. ती पूर्व हम्म. येणार, पश्चिम येणार, हे तर सगळं ठरलेलंच आहे. हो. तर त्यांनी दिलेलं आहे, समजा तुम्ही पृथ्वी तत्वासाठी करताय, हम्म तर पृथ्वी तत्वासाठी उत्तरेला, म्हणजे आता समजा ही माझी उत्तर आहे, हम्म. तर ह्याच्यावर इथं ते कशाने पण तुम्ही पेननी काढा किंवा कशाने पण. आता उत्तरेसाठी त्यांनी काय दिले, तर हे चौकोन आहे दिला. पृथ्वी तत्व, सोनेरी कलरचं चौकोन, म्हणजे पिवळा चौकोन बनवायचा इथं, हा. असं करायचं. आणि मग त्याच्यावर बघून तुम्ही जर ध्यान केलं तर तुमचं पृथ्वी तत्व बॅलन्स होतं, असं दिलेलं आहे ते. तसंच बाकीच्या दिशांसाठी पण दिले. मॅडम
त्या चित्रावर बघायचंय का? फोकस कॉन्सन्ट्रेशन करायचंय का? हो, हा त्या बाजूवर त्या ह्याच्यावर. म्हणजे काय आहे शेवटी इथे रंगावर फोकस आहे. हो. आलं कलर का? आपण आपण पट्टे मारलेतच चक्र पिरामिडला. चक्र हो मारलेत. आकार पण घेतलाय इथे. हो. हम्म. आणि याच्यामध्ये पिरॅमिड जी ऊर्जा उत्सर्जित करतो कोणातून बाहेर, त्याचा पण हो. वापर आहे. म्हणजे आपण हे जसं सगळ्या पिरॅमिडच्या बाजूतून सानिध्यात बसलो तर आपल्याला मिळणार आहे त्याचे लाभ. तसंच इथे फोकस केला तर मिळणार आहे लाभ. रंग, शेप आणि पिरॅमिड ऊर्जा असं कॉम्बिनेशन आहे. शंका आहे का कोणाला अजून? नसेल तर चला. चालेल. काय करायचं? पिरॅमिड ध्यान घालून करायचं ध्यान का? करा. सगळ्यांनी पिरॅमिड रेकॉर्डिंग बंद घालावं. करते मॅडम. ध्यान घेणार आहे ना? हो, रेकॉर्डिंग बंद करतो. रेकॉर्डिंग बंद करा. हो. पिरॅमिड घालून सर्वांनी ध्यान करा. बघा फरक काय पडतो. आपण पिरॅमिड घातलं की